नमस्कार मित्रांनो. राज्यात शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा गाजायला लागलेला आहे. गेल्या अनेक महिन्यापासून या मागणीसाठी सरकार दरबारी पाठपुरावा केला जात आहे. खरं तर महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या गडबडीत शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली होती. मात्र अजून या संदर्भात कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही आणि यामुळे शेतकऱ्यांमध्ये सरकारच्या विरोधात प्रचंड नाराजी आहे. शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकरी नेत्याकडून मोठे राज्यव्यापी आंदोलन हे बच्चू कडूकडून करण्यात आले होते. आता याच शेतकरी कर्जमाफी संदर्भात एक नवीन माहिती समोर आली आहे. राज्यातील शेतकऱ्यांना लवकरच कर्जमाफीचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. आता कर्जमाफी प्रक्रियेला गती देण्यात आली आहे. खरं तर राज्याचे मुख्यमंत्री यांनी जून 2026 आधी राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार असे संकेत दिले होते. राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सुद्धा राज्यातील शेतकऱ्यांना यावेळी सरसकट कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे असे सांगितले आहे. अशी सगळी परिस्थिती असतानाच आता कर्जमाफी प्रक्रियेला गती मिळाली आहे. 30 जून 2025 पर्यंतची थकबाकी व चालू बाकी असलेल्या शेतकरी खातेदारांची माहिती संकलित करण्याचे आदेश राज्य सरकारने सर्व बँकांना दिले आहेत. त्यामुळे राष्ट्रीयकृत बँका, जिल्हा मध्यवर्ती बँका आणि विकास संस्थांकडून डाटा गोळा करण्याचे काम सुरू झाले आहे. राष्ट्रीयकृत बँकांचा कर्जविषयक डाटा नियमानुसार तयार असतो. मात्र जिल्हा मध्यवर्ती बँकांना थेट कर्ज देत येत नसल्याने सोसायटी मार्फत कर्ज वितरित केले जाते. त्यामुळे सोसायटीने शेतकऱ्याची थकीत व नियमित कर्जाची माहिती तसेच आधार कार्ड, बँक पासबुक आणि फार्मर ID या कागदपत्राची पडताळणी करून शासनाकडे अहवाल सादर करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मार्च ते जून 2025 या कालावधीत असलेल्या थकीत व चालू बाकीची माहिती सादर करण्याचे निर्देश सर्व बँकांना देण्यात आले असून शासन या आधारे कर्जमाफीची पुढील रूपरेषा निश्चित करणार आहे. कर्जमाफी कोणत्या वर्षापर्यंतची आणि किती रकमेपर्यंत देय असेल याचा अंतिम निर्णय आता लवकरच घेण्यात येणार आहे. राज्यात 30 नागरी बँका आणि अनेक पतसंस्था ग्रामीण भागात शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करतात. अनेक शेतकरी राष्ट्रीय बँका किंवा विकास संस्थांकडून कर्ज न मिळाल्यास नागरी बँका व पतसंस्थांचा आधार घेतात. यापूर्वीच्या कर्जमाफीच्या योजनांमध्ये फडणवीस आणि ठाकरे यांच्या काळात या संस्थांना समाविष्ट न केल्यामुळे हजारो शेतकरी लाभापासून वंचित राहिले होते. यामुळे यावेळी या संस्था, नागरी बँका आणि पतसंस्थांचाही कर्जमाफीमध्ये समावेश करावा अशी जोरदार मागणी राज्यभरातून होत आहे. धन्यवाद.